विद्यार्थी मित्रांनो, जसे तुम्ही नवीन रिलीज होणाऱ्या सिनेमाचा ट्रिझर पाहता किंवा ट्रेलर पाहता आणि त्यावरून गेस लावता की सिनेमा कसा असेल, अगदी त्याचप्रमाणे नवीन प्रकाशित होणाऱ्या पुस्तकाचे सुद्धा रिव्ह्यू म्हणजे पुनरावलोकन पेपरमध्ये छापून येतात. स्वामी आणि मित्र या पुस्तकाचे रिव्ह्यू येथे दिलेले आहे. चला तर मग विनोदी पद्धतीने आपण रिव्ह्यूचा रिव्ह्यू पाहूया. अ बुक रिव्ह्यू. स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण. एक पुस्तक पुनरावलोकन. स्वामी आणि मित्र. लेखक आर के नारायण. पेज नंबर 69. अ लिटल बिट अबाउट द बुक. पुस्तकाबद्दल थोडेसे. एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक. पुस्तकाबद्दल मी जे काही उल्लेख करतो कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड ॲज स्पॉयलर्स. ते चुकून स्पॉयलर समजले जाऊ शकते. स्पॉयलर म्हणजे बिघडवणारे, नियमभंग करणे असा होतो. सो आय वुड रॅदर गिव्ह अ ग्लान्स इनटू द बुक. म्हणून मी पुस्तकात एक नजर टाकू इच्छितो. विदाउट मेन्शनिंग एनी इव्हेंट्स ओर प्लॉट्स ऑफ द स्टोरी. कथेच्या कोणत्याही घटना किंवा कथानकाचा उल्लेख करता. लेखक महाशय सांगत आहे की जर मी या पुस्तकातील कथा सांगितली तर हा नियमांचा भंग होईल, म्हणून मी तुम्हाला या पुस्तकाची कथा सांगत नाही. मित्रांनो, वाचलो आपण, नाहीतर गोष्ट सांगून त्याने आपल्याला किती बोर केलं असतं. स्वामी इज अ मिस्चिवस लिटल किड ऑफ अबाउट 10 years ओल्ड. स्वामी हा सुमारे 10 वर्षांचा एक खोडकर लहान मुलगा आहे. लहान मुले खोडकर, मस्तीखोर, दंगेखोर पाहिजेच पाहिजे. काय म्हणता मित्रांनो? अँड लिव्हिंग इन द एरा. आणि तो त्या काळातील आहे वेर इंडिया वॉज अंडर द ब्रिटिश रूल. जेव्हा भारत ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. लाईक मोस्ट किड्स ऑफ दॅट एज. त्या वयातील बहुतेक मुलांप्रमाणेच स्वामी इज अ किड हू कॅनॉट स्टे ॲट वन प्लेस. स्वामी हा एक मुलगा आहे जो एका ठिकाणी राहू शकत नाही. अँड ॲब्सल्युटली हेट्स स्कूल. आणि तो शाळेचा तिरस्कार करतो. इवन वॉर्स मॅथमॅटिक्स. त्याहूनही वाईट गोष्ट म्हणजे तो गणितात अतिशय कच्चा. स्कूल इज हिज ॲब्सोल्यूट नाईटमेअर. शाळा हे त्याचे पूर्ण दुःस्वप्न आहे. एनिवे, असं असलं तरी द स्टोरी अनफोल्ड्स अराउंड द हॅपनिंग्ज ऑफ दिस किड. या मुलाच्या घडामोडी आवती-भोवती कथा उलगडते. अँड हाऊ ही कॉन्स्टंटली गेट्स इनटू ट्रबल. आणि तो सतत अडचणीत कसा पडतो. अँड गेट्स अ गुड बीटिंग फ्रॉम हिज फादर. आणि त्यामुळे त्याला वडिलांकडून खूप मार बसतो. खोडकर, एका ठिकाणी थांबणारा, शाळेत जायला सतवणारा, अभ्यास करणारा आपला हिरो स्वामी सतत काही ना काही खोड्या, मस्ती, दंगा वा चुका करत असे आणि पप्पांचा धो मार खात असे. स्वामी इज अ टॉकेटिव्ह लिटल किड. स्वामी हा एक बोलका लहान मुलगा आहे. अँड थिंक्स दॅट्स हिज वे ऑफ फेसिंग लाईफ. आणि त्याला असे वाटते की जीवनाला सामोरे जाण्याचा हा त्याचा मार्ग आहे. टेकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग. आणि यामुळेच तो जीवनातील कटकटीपासून दूर राहतो. मित्रांनो, त्याला असे वाटते की त्याच्या बोलका आणि खोडकर स्वभाव असल्यामुळेच तो जीवनातील कटकटी विसरून आनंदी राहू शकतो. बट ही डज लर्न द ट्रूथ द हार्श वे. पण हे सत्य तो कठोर मार्गाने शिकतो. ॲज मेनी टीन्स बॅक देन. त्यावेळच्या अनेक किशोरवयीन मुलांप्रमाणे ऑल ही वॉन्ट्स टू डू इज प्ले अंडर द सन. त्याला उन्हात खेळायचे आहे. किक समथिंग. कशाला तरी लाथ मारायची आहे. क्लाइंब अ ट्री. झाडावर चढायचे आहे. ब्रेक समथिंग. काहीतरी तोडायचे आहे. अँड हरास समबडी. आणि एखाद्याला त्रास द्यायचा आहे. म्हणजेच सतत काही ना काही खोड्या करायचे आहे. अनलाइक किड्स टुडे. आजच्या मुलांपेक्षा वेगळे. थोडक्यात आजची मुले म्हणजे तुम्ही सुद्धा हेच करतात. दिस, इन फॅक्ट, वॉज, अँड इन मोस्ट पार्ट्स ऑफ इंडिया, स्टील इज, द लाईफ ऑफ अ टिपिकल बॉय ग्रोइंग अप. खरं तर,
हे सामान्य मुलाचे मोठे होणारे जीवन होते आणि भारताच्या बहुतेक भागात अजूनही असे जीवन आहे. टेक्नॉलॉजी इजंट बिग इन अ किड्स लाईफ. मुलाच्या आयुष्यात तंत्रज्ञान मोठे नसते. ऑल दे वॉट इज टू प्ले हॅवॉक. त्यांना फक्त दंगा मस्ती हवी असते. इन व्हॉट वेज इज स्वामी अ टिपिकल बॉय इन हिज ग्रोइंग इयर्स. स्वामी त्याच्या वाढत्या वयामध्ये कोणत्या प्रकारे एक सामान्य मुलगा आहे. बडबड्या, खोडकर, मस्तीखोर असला तरी स्वामी एक सामान्य, सर्वसाधारण मुलगा आहे हे दाखवण्यासाठी इन दिस रिगार्ड नारायण गेट्स डीपली इनटू द वर्किंग्ज ऑफ स्वामीज 10-year-old माइंड. लेखक नारायण 10 वर्षीय स्वामींच्या कार्यक्षम मनात खोलवर जातात, एक्सप्लेनिंग एक्सक्विजिटली हाऊ ही थिंक्स, आणि स्पष्ट करतात की तो कसा विचार करतो, अँड व्हॉट हिज पर्स्पेक्टिव्ह ऑफ द वर्ल्ड इज, आणि जगाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन काय आहे. द रीडर डज फील लाईक स्वामी. वाचकाला स्वामीसारखे वाटायला लागते, अँड गेट्स व्हेरी अटॅच विथ द कॅरेक्टर ॲज द स्टोरी प्रोग्रेसेस. आणि कथा जसजशी पुढे जाते तसतसे ते पात्राशी जोडले जातात. दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण. हीच लेखक नारायणाची जादू आहे. सिग्निफिकन्स ऑफ द बुक. पुस्तकाचे महत्त्व. स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर. के. नारायण इज नॉट मेअरली अन इंटरेस्टिंग रीड. आर. के. नारायण यांचे स्वामी अँड फ्रेंड्स हे केवळ एक मनोरंजक वाचन नाही, दॅट कुड बी एन्जॉयड फ्रॉम टॉप टू बॉटम, ज्याचा आनंद वरपासून खालपर्यंत घेतला जाऊ शकतो, बट द वर्क अट्रिब्यूट्स अ लॉट ऑफ लिटररी व्हॅल्यूज, इवन इफ इट इज अ टीन बुक. हे एक किशोरवयीन पुस्तक असले तरी सुद्धा अनेक साहित्यिक मूल्यांनी भरलेले आहे. पेज नंबर 70. स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर किड्स अँड टीन्स अलाइक. स्वामी अँड फ्रेंड्स हे मुलांसाठी आणि किशोरवयीन मुलांसाठी चांगले वाचनीय पुस्तक आहे. ऑल्सो द बुक इज वाइडली यूज्ड इन द एशियन कॉन्टिनेंट. तसेच आशिया खंडात या पुस्तकाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. ॲज अ स्टडी टेक्स्ट फॉर द स्टुडंट्स हू स्टडी लिटरेचर ॲज अ सब्जेक्ट ॲट स्कूल्स. शाळांमध्ये साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भाषेचा अभ्यासक्रम म्हणून केला जातो. This does not mean that the book is filled with heavy grammar and technical jargon. याचा अर्थ हे पुस्तक भारी व्याकरणाने आणि तांत्रिक भाषेत भरलेले आहे असे नाही. Actually the truth is contrary to this. वास्तविक सत्य याच्या विरुद्ध आहे. स्वामी अँड फ्रेंड्स इज रिटन इन सच सिंपल इंग्लिश. स्वामी आणि मित्र हे एवढ्या सोप्या इंग्रजीत लिहिलेले आहे की इट इज हार्ड टू इमॅजिन दॅट. हे कल्पना करणे कठीण आहे की इट इज अ वर्क ऑफ सच अ लिटररी जीनियस लाईक आर. के. नारायण. आर. के. नारायण यांच्यासारख्या साहित्यिक प्रतिभावंताचे हे कार्य आहे. The English used in the book is both plain simple, without any troubling words for the kids. पुस्तकात वापरलेले इंग्रजी दोन्ही साधे सोपे आहे आणि मुलांसाठी कोणतेही त्रासदायक शब्द नाहीत. Also the use of simple and short sentences adds to the simplicity of the book. तसेच सोप्या आणि लहान वाक्यांचा वापर पुस्तकाच्या साधेपणात भर घालतो. It is mentioned in the description that. वर्णनात असे नमूद केले आहे की the book is about a mischievous 10-year-old Indian boy. हे पुस्तक एका खोडकर 10 वर्षांच्या भारतीय मुलाबद्दल आहे. And some parents may be concerned about. आणि काही पालकांना याबद्दल काळजी वाटत असेल की the influence this will have on their already mischievous children. त्यांच्या आधीच खोडकर मुलांवर याचा काय प्रभाव पडेल. बट द बुक इज ॲज सच दॅट. पण हे पुस्तक असे आहे की इट एनकम्पासेस द मिस्चीफ ऑफ द किड्स. कथा लहान मुलांच्या खोडकरपणा भोवती फिरते. इन अ व्ह्यू ऑफ द किड विच इज हार्मलेस अँड प्युअर इन हिज पर्स्पेक्टिव्ह.
आणि खोडकरपणा त्यांच्या दृष्टिकोनातून निरुपद्रवी आणि शुद्ध आहे. ऑल्सो अमिड्स्ट ऑल द मिस्चिफ अँड नॉटीनेस, तसेच सर्व खोडसाळ आणि खोडकरपणामध्ये वी ॲक्च्युअली फाइंड दॅट, आम्हाला असे आढळते की स्वामी इज अ लव्हिंग अँड अ टेंडर किड, स्वामी एक प्रेमळ आणि कोमल मुलगा आहे. हुज ॲक्च्युअली व्हेरी सेन्सिटिव्ह, जो खरोखर खूप संवेदनशील आहे. इट इज ऑल्सो अ नोन फॅक्ट दॅट, हे देखील ज्ञात सत्य आहे की मिस्चिवस किड्स आर द मोस्ट सेन्सिटिव्ह अँड लव्हिंग पीपल ऑफ ऑल. खोडकर मुले ही सर्वात संवेदनशील आणि प्रेमळ लोक असतात. अँड आर के नारायण डज अ ग्रेट जॉब कॉन्वेईंग दॅट टू ऑल ऑफ अस. आणि आर के नारायण हीच गोष्ट आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे उत्तम काम करतात. पेज नंबर 71. सो इन कन्क्लुजन इट कॅन बी सेड दॅट, म्हणून शेवटी असे म्हणता येईल की दिस बुक इज अ गुड रीड फॉर चिल्ड्रेन ऑफ ऑल एजेस, हे पुस्तक सर्व वयोगटातील मुलांसाठी चांगले वाचनीय आहे. हू मे जस्ट एन्जॉय अ गुड रीड, ज्यांना फक्त चांगले वाचन आवडू शकते. और हू मे वॉन्ट टू इम्प्रूव्ह देअर इंग्लिश स्किल्स, किंवा ज्यांना त्यांचे इंग्रजी कौशल्य सुधारायचे आहे. अबाउट द ऑथर, लेखकाबद्दल. द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड्स इज इंडियाज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर्स ऑफ ऑल टाइम, आर के नारायण. स्वामी अँड फ्रेंड्सचे लेखक आर के नारायण हे भारतातील सर्वकालीन महान लेखकांपैकी एक आहेत. आर के नारायण इज रिस्पॉन्सिबल फॉर आर के नारायण यांचा मोलाचा वाटा आहे. मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लिटररी वर्क्स, अनेक उत्कृष्ट साहित्यकृती निर्माण करण्यामध्ये इंडिया हॅज एव्हर प्रोड्यूस्ड, भारताने आतापर्यंत अनेक उत्कृष्ट साहित्यकृती निर्माण केलेल्या आहेत. त्यामध्ये आर के नारायण यांचा मोलाचा वाटा आहे. अँड दिस बुक इन पर्टिक्युलर कॅप्चर्स, आणि हे पुस्तक विशेषतः प्रतिबिंबित करते द एसेन्स ऑफ इंडिया अंडर ब्रिटिश रुलिंग, ब्रिटिश राजवटीत भारताचे सार. अँड द माइंड अँड लाईफ ऑफ अ टिपिकल टीनेज किड, आणि एका सामान्य किशोरवयीन मुलाचे मन आणि जीवन. अदर ग्रेट वर्क्स बाय नारायण इन्क्लूड, नारायणच्या इतर महान कृतींमध्ये मलगुडी डेज, द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स, मालगुडी डेज, द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स अँड मेनी मोर लिटररी वर्क्स सच ॲज, आणि अनेक साहित्यकृतींचा समावेश होतो जसे द रामायणा, अ शॉर्टन्ड मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ द इंडियन एपिक द रामायण, भारतीय महाकाव्याची एक संक्षिप्त आधुनिक गद्य आवृत्ती. अँड द महाभारत, अ शॉर्टन्ड मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ द इंडियन एपिक, भारतीय महाकाव्याची एक संक्षिप्त आधुनिक गद्य आवृत्ती. गो टेक अ लुक ॲट देम इफ यू आर इंटरेस्टेड, जा आणि त्या पुस्तकांवर एक नजर टाका जर तुम्हाला स्वारस्य असल्यास. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा आणि बेलच्या आयकॉनवर पण क्लिक करा, जेणेकरून आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला पटकन मिळेल.